रेकॉर्डिंग चालू झालंय. सर्वांनी डोळे बंद करा आणि नंदकिशोर प्रार्थना म्हणा गणपतीची. हो हो, सर्वांनी हात जोडून गणपतीचं स्तवन आपल्याला करायचं आहे. गणपतीचं स्तोत्र आपल्याला पाठ करायचे आहेत. 1-2 मिनिटांमध्ये गणपती स्तोत्र होईल. आपल्याला गणपती आणि सरस्वतीची याच्यामध्ये आराधना आहे. हरिः ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीगणेशाय नमः. श्रीनारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तदाश्रमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानन द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्यय पठे नरः न च विघ्नं भयन्तस्य सर्वार्थसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रां लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयात्. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशं नाम गणपति स्तोत्रं सम्पूर्णम्. गजाननार्पणमस्तु. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरि विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायकम्. पुढील सूचना सर देतील. ते गणेश देवता श्री सरस्वती माते आम्हाला आशीर्वाद दे. किशोर सर तुमचे धन्यवाद. हो सर, धन्यवाद. सर्वांना पेज दिसतंय का? हो दिसते. हा, तर आपल्याला काय कोणी शंका असली तर विचारा. जे आता पण मी शिकवले तुम्हाला आहे. आणि सर्वांनी थोडे कॅमेरे चालू केले तर फार उत्तम होईल. सगळं सारिका मॅडम थोडं कॅमेरा प्लीज. उमा मॅडम, कारण आपले पहिलेच विद्यार्थी फार कमी आहेत आपल्याकडे. तर कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही शंका असेल तर विचारा. आपण जो आतापर्यंत मागच्या 2 क्लास केले त्यामध्ये जे शंका असेल तर विचारा. कोणाला काही शंका आहे का? सर्वांची टोटल करता येते का मोबाईलची? सर्वांना एखादा मोबाईल नंबर सांगा. 9769. 1 मिनिट. 9 7 69 69 73 73 1902.
1902. हा. एक मिनिट. आता सर्वांनी सांगायचं आहे. हा मॅडमचा नंबर आहे. सर्वांना दिसतोय का? आणखी सर मोठा करू? मोठा करा सर, फार बस. हो. हा नंबर मॅडमचा आहे. याची टोटल किती येते बघा. आता टोटल काय सर्वांना शिकवलेला आहे मी. नसेल येत तर आणखी एकदा शिकवतो. सर्वांची बेरीज करायची आहे. 9 अधिक 7 अधिक 6 अधिक 9 अधिक 7 अधिक 3 अधिक 1 अधिक 9 अधिक 2. किती टोटल किती झाली? 9 आणि 7 किती झाले? 16. 16 6 22. 22 आणि 9 31. 31 आणि 7 38. 38 आणि 3 41 आणि 1 42. 42 आणि 9 किती झाले? 51. 51 अधिक 2 53 बेरीज झाली ती. 53 चे फोड करायचे आहे. 5 अधिक 3 किती आली? 8. बरोबर सर्वांना समजलं का? सर्वांना समजलं का? सर्वांना अनम्यूट ठेवा मोबाईल. हो सर. आपले हे अनम्यूट करा थोडस. हो सर, समजायला झालं. हा अनम्यूट ठेवा. हो सर. आणि मॅडम तुझी जन्मतारीख किती आहे सांगा? 27 ऑगस्ट. एक मिनिट. 27 ऑगस्ट ऑगस्ट 1973. 1973. मूल्यांक भाग्यांक माहिती आहे का तुम्हाला किती आहे? सर 1. बीएन किती? 9 आणि डीएन किती आहे तुमचा? 10. 10 10 20. 20 2 2 10 10 9 19 1 आहे. तुम्हाला परमेश्वरांचा भरपूर चांगले अंक दिले. हा. अंक भरपूर चांगले दिले तुम्हाला. तुम्ही राजे आहात, लीडर. हो सर. तुम्हाला काय सहजासहजी सगळं काय मिळालेलं आहे. एवढं काय जास्त झगडावं लागत नाहीये. पण तो मोबाईल नंबर तुमचा बघा अपोजिट आहे. हो. 1चा पण 8 शत्रू आहे आणि 9चा हो. पण शत्रू आहे. हो सर. हा. त्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्या कन्व्हेन्सला किंवा तुमच्या ह्याला प्रोफेसरला एवढा यश देत नाहीये. हो सर. हा. आता तुमचा आणखी काय प्रॉब्लेम ते पुढे बघूया. पण हे तर समजलं का तुम्हाला? तुमचा मूल्यांक भाग्य तुम्हाला देवाने चांगला दिलेला आहे. फक्त ओके तुम्ही सर. मोबाईल नंबर हा चुकीचा घेतलेला आहे. ओके सर. तुम्हाला भाऊक लोकांचे कॉल जास्त येत असतील. लेडीज लोकांचे कॉल जास्त येतात.
हो सर. हा, तुम्हाला सल्ला मागण्यासाठी कॉल येतात जास्त. काय दुखणं असलं तर तुमच्याकडे येऊन कॉल करणार, मॅडम असं झालं तसं झालं, माझा नवरा असा बोलतोय बा, सासू सासरे असे बोलतात, काय करू, सगळे रडगाणेवाले कॉल येतात तुम्हाला. बरोबर का? हो सर. हा, ठीक. आणखी कोणाला काय विचारायचं आहे का? बोला बोला लवकर. सर मला जर काही आता काही हे नाहीये डाऊट. हा, मला काहीतरी डाऊट नाहीये आता. काय झालं? काही डाऊट नाहीये. मला सर्वांना सांगतोय, तुम्हाला एकट्याला नव्हे. हो सर. हा, ठीक आहे, पुढचं पेज घेतो मी. सवय थोडे माईक अनम्यूट ठेवा, बोलता आले पाहिजे. ज्यापासून तुम्हाला काय शंका? सारिका मग तुम्ही बोला सर्वांना, न बोलता कसं शिकणार तुम्ही? आणखी कोणा एखादा नंबर सांगा, आणखी एका नंबर सांगा कोणी तर. हॅलो, कोणता नंबर बोला आपला? आवाज येतोय का? हो सर, येतो. हा, मग हो सर. अनम्यूट ठेवा ना सर, कोणता बोला तो नंबर, कोणता मोबाईल नंबर. सर किंवा मीच दुसरा बोलू एखादा का? नंबर आहे का तुमच्याकडे? हो आहे, बोलू हा का सर? सांगा. 9833 98 333 333. हा हा, 46845 46 8 8 45. 45. हा हे किती टोटल येते? टोटल किती येते? पुन्हा टोटल करा. सारिका मॅडम अनम्यूट ठेवा. नितीन सर, जिजाबा सर कुठे आहेत? जेव्हा सर टोटल करायची. किती टोटल झाली? 41 45 50. 50. हो तर हा नंबर तुम्हाला बरा आहे टोटलच्या हिशोबानं, म्हणजे 5 येते टोटल याची. हो हो. हा, म्हणजे हा तुम्हाला बिझनेसच्या हिशोबाने तुम्हाला बरा आहे तुम्हाला. बाकी नाहीये मोबाईल सर. मध्ये प्रॉब्लेम आहे नंबर मध्ये, पण टोटल हो चांगली सर. आहे. हा हा. म्हणजे काय थोडं पाहिलं तर हे बऱ्यापैकी आहे. हम्म. तर आणखी कोणाला शंका आहे का की समजलं? पुढचं शिकवू का मी? हो सर. सर कुठे गेले कुठे? तिथं किती जण आहेत? जिजाबा सर आले का? सर कोणी रिस्पॉन्सच करत नाहीये. सर बाकी कोणी दिसत नाही का? हा आले. रंजना मॅडम वेलकम. सर्वांनी अनम्यूट ठेवा व्हायचा. माईक थोडं अनम्यूट करा. हॅलो, सर्वांनी माईक थोडं हो सर. अनम्यूट ठेवा. हम्म. रंजना मॅडम, जिजाबा सर, आवाज येतोय का तुम्हाला सर्वांना? ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वांनी वही आणि पेन काढा. आपल्याला नंबर्स आणि त्याचे मित्रांक, शत्रुंक आणि न्यूट्रल हे शिकायचं आहे. तर सर्वांनी वही आणि पेन काढा हो सर. आणि सर्वांनी लिहून घ्या. ओके सर. ओके. हा नंबर आहे, याचा फ्रेंड, न्यूट्रल आणि एनिमी एकात लिहितो मी. एक अंक राजा. याचे कोण कोण मित्र आहे सांगू शकताय? स्वतः एक राजा स्वतःचा मित्र आहे. राणी 2 नंबर मित्र आहे. 3 नंबर गुरु मित्र आहे. 5 नंबर युवराज म्हणजे पुत्र हा मित्र आहे. आणि 6 नंबर दैत्याचे गुरु शुक्राचार्य मित्र आहेत. आणि यांचे शत्रू अंक आहेत 4 अंक राहू, 7 अंक आणि 8 अंक. हे 4 आणि 8 न्यूट्रल आहेत. 8 हा एनिमी आहे. हे समजलं? हो सर. शत्रू अंक किती म्हणले सर? सांगायचं. शत्रू आणि न्यूट्रल एकच आहे. मी एकामध्ये टाकले. न्यूट्रल म्हणजे 50% तुम्हाला सपोर्ट, 50% सपोर्ट करणार नाही, तो काही कामाचा नाहीये. एक शत्रू 8 म्हणजे शनी, म्हणून त्याला गोल केला मी. तुम्ही पण असंच करायचं आहे. सर ते तुमच्या याच्यावर दिसा ना सर आपल्या. एक मिनिट. काय झालं? स्क्रीनवर दाखवलेत का सर? काय झालं? स्क्रीनवरती दाखवलेत का? हा स्क्रीन तुम्हाला दिसत नाही काय? नाही नाही दिसत? नाही सर, स्क्रीन दिसा ना. एक मिनिट सर, आणखी एका तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. एक मिनिट. दिसतंय का आता? हो सर. सर्वांना दिसतंय का? हो सर. एक अंक राजा आहे. बरं एक सर. अंकाचा मित्र कोण कोण आहेत? एक स्वतः राजा म्हणजे दुसरा राजा होऊ शकतो मित्र, राजाचा राजा मित्र होऊ शकतो. 2 राणी, राजाची बायको. 3 गुरु, राजा सल्ला देणारा. 5 पुत्र, राजपुत्र. आणि 6 दैत्य गुरु शुक्राचार्य म्हणजे वेनस. हे सूर्य आहे 1 नंबर, 2 नंबर चंद्र आहे, 3 नंबर गुरु आहे, 5 नंबर बुध आहे, 6 नंबर शुक्र आहे, 4 नंबर राहू, 7 नंबर केतू, 8 नंबर शनी. आणि यामध्ये एक राहिला बघा, सेनापती राहिला आपला. विना सेनापतीचा आपण काय करणार आहे तो? एक सेनापती हे राजाचे मित्र आहेत. जर तुमचा मूल्यांक किंवा भाग्यांक 1 असेल तर तुम्हाला 1, 3, 1, 2, 3, 5, 6 आणि 9 घर नंबर, गाडी नंबर, मोबाईल नंबर, नाव किंवा मित्र बनवणे, लग्न करणे काही असेल
तर ह्या अंकातला चॉईस करायचा. समजलं? दुसरा अंक लिहून घ्या. 2 अंक. 2 अंकाचे मित्र कोण आहे? राणी म्हणजे चंद्र. याचे मित्र कोण आहेत? राजा, स्वतः राणी, गुरु आणि पुत्र म्हणजे बुध मित्र आहेत. शत्रू कोण आहेत? राहू, शनी, मंगळ, शुक्र आणि केतू. त्यामध्ये कट्टर जे शत्रू आहेत 4, 8 आणि 9. आता जी मागच्या वेळा मी बोललो, आता एक मिनिट, आता 9 आले नाहीये मॅडमचा, नंतर सांगितलं असतं. ज्या व्यक्तीचा मूल्यांक किंवा भाग्यांक 2 आहे त्या व्यक्तीला 1 चा सपोर्ट लागतो. 2, राणी, 3 आणि 5 हे अंक त्याचे मित्र अंक आहेत. घर नंबर, गाडी नंबर, बंगला, नाव सेटिंग करताना हे नंबर पाहिजे. 2 घेत नाहीत. 1, 3 आणि 5 समोर ती नाव सेट करू शकतो तो. इथं पण समजलं तुम्हाला? तर हे 4, 8, 9 शत्रू अंक आणि 6 आणि 7 काय सांगितलं सर? हे न्यूट्रल मध्ये आहे. बर, मी न्यूट्रल. दोन्ही शत्रू आणि न्यूट्रल एकच लिहिलेला आहे. न्यूट्रल मध्ये बर. पण बिना भविष्याचा माणूस, तर त्याला काय म्हणून मी शत्रू मध्ये टाकलेला त्याला. बर, आता 3 न्यूट्रल अंक. अंक. बरं हा बोला. बरं, ठीक आहे, बरोबर आलं सर. चला. 3 अंका गुरु ज्युपिटर, त्याचे मित्र अंक आहेत 1, 2 म्हणजे राजा, राणी, स्वतः गुरु, गुरु दुसऱ्याचा गुरु मित्र होऊ शकतो, आणि राजपुत्र आणि केतू. केतू म्हणजे संन्यासी व्यक्ती, म्हणजे गुरु असेल तर चेला असणार आहे, चेला आहे तो. आणि याचे शत्रू अंक आहेत 4 राहू, शनी, 6 आणि 9. 3 चा कट्टर शत्रू कोण आहे? 6 अंक आहे, म्हणजे दैत्य गुरु शुक्राचार्य. बाकी न्यूट्रल मध्ये आहेत. 4, 8 आणि 9 हे न्यूट्रल आहे. हे तुम्हाला प्रत्येक वेळा कामाला येणार आहे. रोजची तारीख बघताना तुम्हाला कामाला येणार आहे. मोबाईल नंबर घेताना कामाला येणार आहे. नाव बदली करताना कामाला येणार आहे. घर नंबर, गाडी नंबर, कुठे जाताना हे 4 तुम्हाला कामाला येणारच आहे. हा लिहून घेतला. नंतर 4 नंबर. 4 नंबर कोणाचा आहे सांगू शकता कोणी? राहू. राहू. म्हणजे फक्त त्याचा शिर आहे तो. हो सर. याचा केतू मित्र आहे म्हणजे बॉडी. राजा मित्र आहे, युवराज मित्र आहे, आणि दैत्य गुरु शुक्राचार्य मित्र आहेत. याचे शत्रू कोण आहेत? 4, 8, 2, 9 आणि 3. 4 चा 4 मित्र होतो. कसा होतो? टेम्पोररी होतो, परमानंट होत नाही. शॉर्ट टाइम साठी. जो पण लांब आहे तो पण मित्रची फिक्स रिलेशनला नाही. आणि 8 पण तसाच आहे, हमेशा मैत्री होत नाही यांची 4 आणि 8 ची. आणि याचे शत्रू अंक 2 आणि 9 आहेत, 4 अंकाचे. इथं पण समजलं? सर्वांनी थोडं फटाफट बोलवा. रंजना मॅडम आहेत का?
तुमचा आवाज आला पाहिजे. जिजाबा सर, तुमचं काय आवाज बंद आहे? माईक म्यूट करा, अनम्यूट करा थोडासा. सर्वांनी अनम्यूट ठेवा माईक. सर्वांनी माईक अनम्यूट ठेवा. पुढं 5 अंकाचा मित्र अंक कोण आहे पाहूया आपण आता. 5 अंकाचे मित्र कोण कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? 1, 2, 3, 5 आणि 6. आणि शत्रू अंक आहेत किंवा न्यूट्रल आहेत 4, 7, 8 आणि 9. हे समजलं का? युवराज म्हणजे बुध. चव्हाणचे कुठे चेहरे कुठे गेले काय कळलं झाले मग. चव्हाण दिसतंय का? हो सर दिसतंय. हा मग अनम्यूट ठेवा ना सर. कोणाच आहे ना आहे? अनम्यूट आहे. जिजाबाद सर तुमचा अनम्यूट ठेवा. सारिका मॅडम, रंजिता मॅडम कुठे आहेत? हो सर, मी आहे, सारिका आहे. हा मग अनम्यूट ठेवा. तुम्हाला समजलं का बघा, लिहून घ्या. हे चार तुमच्यासाठी बघून महत्वाचं आहे. हे प्रत्येक वेळा कामाला येणार आहे. सर तुम्ही म्हणताय की 5 नंबरला 9 शत्रू आहेत आणि वैभव 5 नंबरसाठी 9 हा एनिमी आहे ना? नाही, तो ज्योतिषशास्त्रामध्ये 5 कोणी शत्रू नाहीये. ज्योतिषशास्त्रामध्ये बुधाचा मंगळ शत्रू आहे, पण हे आपल्या न्यूमरॉलॉजीमध्ये कुठला शत्रू नाहीये. हे फक्त न्यूट्रल आहेत. 5 अंक कुणाशी शत्रू करत नाही. एक 10-11 वर्षाचा मुलगा कुणाशी शत्रू करणार आहे? शत्रू तर कोणाला पकडणार आहे? 5 अंकाचा कुणी शत्रू नाहीये. ते ज्योतिषशास्त्रामध्ये आहे मंगळ आणि याचं बुधाचं. बर. नाही न्यूट्रल अंक आहेत ना सर, शत्रू नाहीत ना? हे न्यूट्रल आहेत, शत्रू नाहीत. एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा कुणाशी शत्रू करणार सांगा? एक लहान मुलगा आहे युवराज, 5 अंक में युवराज आहे, लहान मुलगा. आता 6 अंक, त्याचा राजा मित्र आहे, युवराज मित्र आहे. 6 गुरु आपला विनस मित्र आहे आणि 7 केतू मित्र आहे. आणि ज्याचा शत्रू आहे 3 अंक गुरु आणि 2, 4, 8 आणि 9 हे न्यूट्रल आहेत. जे गोल केले ते शत्रू अंक आहेत, ध्यान ठेवायचं. मी ज्या अंकाला गोल केलेला आहे ते शत्रू अंक आहेत. आता 7 अंकाचा मित्र अंक कुठले कोण कोण आहेत? 1 अंक, 3 अंक, 4 अंक आणि 6 अंक, 5 अंक आणि 6 अंक हे मित्र आहेत. आणि शत्रू आपले न्यूट्रल कोण आहेत? 2, 7, 8 आणि 9 हे न्यूट्रल आहेत. केतू म्हणजे आपल्या गर्दनपसचा खालचा भाग, हे सगळं राहू आणि केतू छायाग्रह आहेत. सर म्हणजे 7 नंबरला पण शत्रू नाही का आता? कुणाला? 7 नंबरला शत्रू नाहीये का? 7 ला पण कोण शत्रू नाही, 5 नंबरला पण कोण शत्रू नाही. बर. 7 अंक म्हणजे शिष्य, एक संन्यासी. 8 अंक शनी म्हणजे सूर्याचा
अवैध मित्र अवैध पुत्र आहे तो, छाया पत्नीपासून झालेला पुत्र आहे. म्हणून याचा 8 अंकाचा 3 अंक. गुरु हा मित्र आहे, युवराज मित्र आहे, दैत्य गुरु शुक्राचार्य मित्र आहेत, आणि 7 केतू मित्र आहे. आणि शत्रू कोण आहे? सूर्य. कारण सूर्याचा पुत्र 8 अंक आहे. आणि म्हणून जो शनी आहे सूर्याशी वळे ठेवतो, कारण सूर्य हा प्रकाश आहे आणि शनी हा अंधार आहे. अंधार आणि जेव्हा प्रकाश येईल तेव्हा अंधार नष्ट होईल, अंधार येईल तेव्हा प्रकाश नष्ट होईल. जेव्हा सूर्य उगवल्यानंतर अंधार सर्व नष्ट होतो. त्यामुळे एकमेकाचं कधी यांचं पटत नाहीये सर्वात. आणि त्याचे न्यूट्रल अंक कुठले कुठले आहेत? 2, 8, 4 आणि 9. हे 8 आणि 4च पण कधी पडत नाहीये. हे टेम्पोररी मित्र आहेत, पण प्रमाणित मित्र नाहीत. जर कुणाचा मूल्यांक किंवा भाग्यांक 8 असेल तर त्याने 8 अंक किंवा 4 अंकावरती नाव घेऊन जायचं नाही, किंवा मोबाईल नंबर घेऊन जायचं नाही, किंवा घर नंबर गाडी नंबर घ्यायचा नाही. 2 म्हणजे 4 म्हणजे रिपीट काम, आणि 8 म्हणजे हार्डवर्क, मेहनत. आजच्या जगामध्ये कोण करायला तयार नाहीये. आणि 9 अंक म्हणजे सेनापती मंगळ. त्याचे मित्र कोण आहेत? 1 अंक, 3 अंक, 5 अंक. आणि 2 आणि 4 हे शत्रू आहेत. 6, 7, 8 आणि 9 हे न्यूट्रल मध्ये आहे. सर्वांनी लिहून घेतलं का हे? हो सर. हा चार्ट तुमच्या प्रत्येक वेळी कामाला येणार आहे. आता मॅडमचा जो मी मगामी बोललो की मॅडम तुम्हाला नशीब चांगलं आहे, आता 9 अंकाला बघा. 9 अंकाला त्यांचा 9 मूल्यांक होता, 1 भाग्यांक होता. म्हणजे मित्र अंक झाले. त्यांच्या जीवनामध्ये सहजासहजी यश मिळालं असेल, लक्झरी मिळाले असेल, घर गाडी बंगला काही लवकर मिळाला असेल. त्याला झगडावं लागत नाही, कारण त्याचा मूल्यांक आणि भाग्यांक मित्र आहे. आता कोणाकोणाचे मित्र अंक आहेत ते सांगा मला, एका एका सांगा. म्हणजे आपण इथंच आपण तुमच्या क्लायंट आला तर माझं लाईफ कशी आहे, तर मूल्यांक आणि भाग्यांक बघायचा. रंजना मॅडम तुम्ही सांगा तुमचा मूल्यांक आणि भाग्यांक किती आहे? सर मी सांगू का? हा, एका एकाच सांगा, कोण असं सांगा. हा, मूल्यांक आणि भाग्यांक सांगा एकमेकांना. सांगा, कोणी सर सांगा माझं लवकर. एक मिनिट, माझा मूल्यांक 6 आहे. एक मिनिट मला एक पेज घेऊ द्या. हा, काय? मूल्यांक 6 आहे. BN 6, DN 1 आहे. DN 1. आता मोबाईलची तुमची टोटल वय काढा. 6 आणि 1 चा मित्र अंक आहे का बघा. हो आहे सर. आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये इझिली यश मिळतंय. यश मिळतंय का? तुम्ही कोण बोलताय? मी सारिका आयरे सारिका. बोलतीये. तुमच्या जीवनामध्ये इझिली यश मिळतंय. आता तुमच्या जीवनात तेवढ्या प्रमाणात मिळालं पण नसेल, ते प्रश्न वेगळा आहे. का मिळालं नाही त्याचं आणखी कारण आहेत. पण तरी पण नशिबानं जेव्हा तुम्हाला जन्माला घालताना तुमच्या घरातली प्रगती झाली, तुमच्या आई बापाची प्रगती झाली असेल, लग्न झालं, नवऱ्याची प्रगती झाली असेल, कारण हो. तुमच्या पायामध्ये लक्ष्मी आहे. बर. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल नसेल मला नाही माहिती, तुम्ही जिथं जन्मला तुमच्या आई बापाची परिस्थिती सुधारली.
सर एवढं काही लक्ष दिलं नाही त्यावेळेस. हा, एवढं लक्ष दिलं नाही. मग तुम्ही आता सांगू शकता ना, तुम्ही जन्माच्या अगोदर आई बापाला विचारा तुमची परिस्थिती कशी होती म्हणा, नवऱ्याला हो ते विचारा तुमची परिस्थिती कशी होती म्हणून. आहे ना, तशी प्रगती झाली. हा, तिथं तुमचा म्हणजे तुम्ही 6 अंक म्हणजे लक्ष्मी आहे. धन दौलत शुक्र म्हणजे धन दौलतचा अंक आहे. हम्म. त्यामुळं जिथं तुम्ही जा तिथं तिथलं वैभव वाढणार. आणि कोणाचा मूल्यांक भाग्यांक आहे का, तर भाग्यांक असता तर आणखी भरपूर फायदा झाला असता. मूल्यांक आहे तरी मग ठीक आहे. कोणाचा मूल्यांक भाग्यांक 6 आहे का? जिजाबा सर तुमच्या यामध्ये कोण आहे का फॅमिलीमध्ये? रंजिता मॅडम रंजिता मॅडम तुमचा पण आहे ना मूल्यांक भाग्यांक कुठला तरी एक? राऊत मॅडम तुमचा सर मूल्यांक किंवा मूल्यांकन भाग्यांक? हॅलो, मूल्यांक आणि भाग्यांक एक असेल तर तसं ना मूल्यांक आणि भाग्यांक एक असे तर लिडरशिप आहे. त्याला देवानं सत्ता गाजवायला पाठवलंय. स्वतः काम नाही करायचं, दुसऱ्यांना काम करून घ्यायचं. लीडर आहे तो, राजा आहे. हॅलो, सर्वांचे मला माझे मूल्यांक आणि भाग्यांक सांगा एका एकानं. हॅलो. नंदकिशोर तुमचा मूल्यांक भाग्यांक सांगा. मूल्यांक 2 आणि भाग्यांक 7 आहे सर. एक मिनिट. मूल्यांक 2, 2 भाग्यांक 7 भाग्यांक 7 7. हे दोन्ही अंक कमजोर आहेत. तुमचा मोठी स्वभाव आहे भरपूर आहे का मोठी स्वभाव? हो हो. हा, आता 2चा 7 मित्र अंक आहे का नाहीये? 7चा 2 मित्र अंक आहे का नाहीये? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सहजासहजी यश मिळत नाही तुम्हाला. मी तुम्हाला बोललोय पण का तुम्हाला सहजासहजी यश मिळालंय सर? नाही सर. नाही. यशासाठी झगडावं लागतं. हो. हा, आपला बियन काय सांगतो? स्वतःबद्दलची माहिती, माणूस दिसायला कसा आहे, तिथं नेचर कसं आहे. आणि भाग्यांक काय सांगतो? आपण कुठल्या रस्त्याला गेलं पाहिजे. तुमचा काय रस्ता आहे सांगू शकता तुम्ही? नंबर 7 म्हणजे काय? तुम्ही आता ज्योतिषमध्ये आहात. हो सर. हा तुमचा कॅरियर प्रोफेशनचा रस्ता आहे. बर. म्हणजे तुम्हाला अप्पर सायन्सच्या क्षेत्राशी संबंधित तुम्हाला काम करायला पाहिजे किंवा संशोधन केलं पाहिजे. पूजा पाठ, धार्मिक यात्रा या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आल्या. म्हणजे अजून तुम्ही ब्राह्मण आहात आणि वैदिक आहात, भटजी आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये आहे. बरोबर? हो बरोबर. आणखी कोणाला सांगा? सर याच्यामध्ये पण तुम्हाला सांगा. 7 अंकाचा शत्रू अंक 2 नाही दाखवला ना सर शत्रू अंकामध्ये? शत्रू नाहीये, न्यूट्रल आहे तो. हो. आणि मग मूल्यांकाचा 2 अंकाचा तो सुद्धा न्यूट्रल 7 काढला सर. मूल्यांक 2 म्हणजे काय? केअरिंग नेचर. तुमची घरातली प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असता. घराच्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही काळजी घेताय. आई वडिलाची, बायकोची, मुलाची. छोटं कुणीही काम सांगितलं तुम्ही नाही नाही बोलणार. असं आहे का तुमचं? हो सर. आता आपण 1 ते 9 अंक घेतले म्हणजे भाग्यांकच ना हे? काय झालं? 1 ते 9 अंक जे आपण घेतलेत मूल्यांक आणि भाग्यांक सगळं सेम आहे. सेम आहेत का? आपण भाग्यांक म्हणजे आपला जीवनाचा म्हणजे कॅरियर आणि मूल्यांक म्हणजे आपण स्वतः, आपण कसं दिसतो, आपला स्वभाव कसा आहे. हा, हे जीवनाची 2 चाकं आहेत. मूल्यांक दोन्ही अंक सेम आहेत. आणि भाग्यांक सायकलची 2 चाकं आहेत. त्यात एक चाक खराब झालं तर जीवन चालत नाही. जर मूल्यांक आणि भाग्यांक शत्रुअंक असेल तर आपल्या जीवनामध्ये अडथळे खूप येतात. इथं पण सर्वांना समजलं. आता कोणाला सारिका मॅडम तुमचं सांगितलं झालं. रंजना मॅडम तुमचा सांगा नंबर. हा सर. नंबर सांगा तुमचा मूल्यांक भाग्यांक. मला त्याला एक्झॅक्टली लक्षात आलं नाही कारण मला इतकं काय ऐकायलाच येत नव्हतं. हॅलो. आणि माझा माईक पण ओपन होत नव्हता. ते नंबर सगळे लिहून घेतलेत मी. तुझी जन्मतारीख सांगा. 15/11/82. किती? 15/11/82. 15/11
हॅलो 82. 82. हा. हा नंदकिशोर यांचा मूल्यांकन भाग्यांक सांगा मला तुम्ही. हो सर 15/18/1982 ना. हा हा. DN 6 येतो. हा आणि DN किती आला? DN ची टोटल काय? हे 10 झाले. 10 हो म्हणजे किती 10 20 झाले. 2 2 आणि 3 5 2 2 4 4 आणि 10 1 आला. एक आलं सर. 6 आणि 1 आहे. हो 6 आणि 1 मूल्यांक हा 6 भाग्यांक 1. हा मॅडम तुम्ही ऑनलाईन क्लास घे चालू करा. तुमच्या बर. तुम्ही इंग्लिश आहात, स्पेशल हा. MA इंग्लिश आहात, तुम्ही ऑनलाईन क्लास घे चालू करा. जगाला ज्ञान द्यायला चालू करा. हो. हॅलो हा सर. तुम्ही क्लास घ्यायला ऑनलाईन चालू करा. हो सर. आयुष्यात तुम्हाला पैसा नाही कमी पडणार. कारण तुमच्या देवाण देताना 6 आणि 1 एकमेकाचा मित्र आहेत का बघा. 6 आणि 1 एकाच मित्र, सगळ्यांचे मित्र आहेत. म्हणजे यांच्या जीवनामध्ये यश पाहिजे होतं, पण तसं यश नाहीये. का? कारण ज्या प्रमाणे देवानं काम देत ती काम करत नाहीत. त्याला लीडर बनायचं आहे, समाजाला गायडन्स करायचं आहे, समाजाला पुढे घेऊन जायचं आहे, ते काम करत नाहीत. आपली प्रगती करत करत जगाची प्रगती करायची आहे. जगाला गायडन्स द्यायचं आहे. हॅलो हा सर ठीक आहे. म्हणून तुम्ही ऑनलाईन क्लास चालू करा. हो करतो. पहिले मोफत चालू करा, नंतर फी घ्या. हो. मग बघा तुमच्या वर्षाबाद तुमच्या जीवनाची कशी प्रगती होते. सर ऑनलाईन क्लास म्हणजे कोणत्या पद्धतीचे क्लास? अहो माझ्यासारखा इंग्लिश येत नाही मला. इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू करा. हा हा. तुम्हाला नंतर शाळा नंतर बघा, पहिले इंग्लिश स्पीकिंग चालू करा ना. हो हो. इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू करा. तुम्हाला इंग्लिश बोलता येते ना? हो 1 नंबर आहे. हा मग तो मग चालू करा. आणखी कोण आहेत? सर्वांना समजतं का मी काय शिकवतोय तो? हो सर समजतंच. हे अक्षर सगळं न्यूमरॉलॉजीचा आहे विषय. हा मोबाईल हो नंबरचा हो. मोबाईल न्यूमरॉलॉजी मध्ये येतच नाहीये. बर. तरी पण तुमच्या एक नॉलेज साठी मी शिकवतोय. नाही तर मोबाईल न्यूमरॉलॉजी फक्त 5 ते 6 क्लास आहेत. 5-6 क्लास झाले, बाद झाले. टोटल झाली मोबाईल मूल्यांक भाग्यांची टोटल जाऊन मोबाईल नंबर कुठल्या अंकावर गेला बघितलं झालं. पेरिंग झालं का काम संपलं. आणि वॉलपेपर कुठला लावायचा आहे, पिनकोड कुठला द्यायचा आहे, मोबाईल नंबर चार्जिंग कुठे ठेवा करायचा आहे. बस तुमचा मोबाईल न्यूमरॉलॉजीचा कोर्स संपला. बर आता पुढचा विषय घेऊया आपण. सर्वांचं कॅमेरा चालू करावायचं. कॅमेरा जो चालू करा, सगळ्यांचा सूर्य बिघडला वाटतं. आता मेन विषयाला जाऊया मोबाईलच्या. रंजिता मॅडम आणि सारिका मॅडम तुम्ही पण कॅमेरा चालू ठेवा. चेहरा दिसतो तुमचा. सर मी कार्यक्रमात आहे त्यामुळे मला बरोबर चालेल कॅमेरा. चालेल चालेल. रंजिता मॅडम तुम्ही स्वयंपाक बनवताय का? नाही नाही. हा मग कॅमेरा चालू होऊ द्या, मग चेहरा दिसू द्यावायचा. हा आता ओके ठीक आहे. बघा आता का चांगलं दिसतंय. बर आता आपल्याला इथं पण समजलं तुम्हाला. मूल्यांक भाग्यांक हो. समजत नसेल तर मला पहिला व्हिडिओ बघायचा तुम्ही. किंवा आता पुढे येत ना आपले हे करूया.
दिसतंय का? पेज दिसतंय का? ओपन व्हायला. हो. आता आपल्याला मोबाईल नंबर, एकाचा मोबाईल नंबर सांगा मला. 7276 एक मिनिट. 7 72 7 2 76 7 6 340 340 760 7 6 760. 0. हो हे कुणाचा आहे? सारिका मॅडमचा. हो 2 4 6 8 आणि 10. टोटल किती येत्या? त्याची टोटल 6 आहे ती सर. टोटल कंपाऊंड नंबर किती? कंपाऊंड नंबर किती? टोटल म्हणजे किती? नंतर सिंगल नाव डबल सांगा ना किती? कंपाऊंड नंबर ना 42 येतं 42. 42 आणि याची टोटल 6. बरोबर. हो आता बघा, आपल्या हा एक नंबर म्हणजे फर्स्ट डिजिटचा नाही आहे. याचं प्लेसमेंट कुठं आहे? 1. याची प्लेसमेंट 2. याची प्लेसमेंट 3. याची प्लेसमेंट 4. 6 अंक कुठल्या यावरती आहे? चौथ्या स्थानावरती आहे. 3 अंक कुठल्या स्थानावरती आहे? 5व्या स्थानावरती आहे. आणि 6 अंक कुठल्या स्थानावरती आहे? 4 अंक कुठल्या स्थानावरती आहे? 6व्या अंकावरती आहे. 0 अंक 7व्या अंकावरती आहे आणि 8व्या अंकावरती 7 आहे. प्लेसमेंटच्या बाबतीत 9व्या स्थानी 6 आहे आणि 10व्या स्थानी तुमचा 0 आहे. इथं पण समजलं तुम्हाला? हो हे आपले प्लेसमेंट आहेत मोबाईलच्या. जशी आपली कुंडली असते 12 घरांची, त्याप्रमाणे मोबाईलला पण प्लेसमेंट आहे. तर हे पहिले जे 4 अंक आहेत हे आपल्या कंट्री कोड मध्ये जातात. हे अंक कंट्री कोड मध्ये जातात आणि हे जे आपले आहेत हे आपल्या जीवनावरती रिझल्ट देतात. ह्याचा पण रिझल्ट असतो असं नाही की नाही, पण कमी आहे आणि यांचा रिझल्ट जास्त आहे या 6 अंकाचा. प्लेसमेंट समजली सर्वांना? हो पहिला 1 2 3 4 असं लिहून घ्यायचं. आता आणि एकदा नंबर सांगा. मॅडम नंबर सांगा. 91 75 हा 91 75 91 75 91 67. 75 काय नंबर? 75 एक मिनिट. 91 एक मिनिट 75 75 80 80 21 हा 21 21 10 10. हा आता बघा हे टोटल किती आहे? 7 येते टोटल. हा 7 येते टोटल. कंपाऊंड नंबर कंपाऊंड नंबर सगळं टोटल 7 येते. किती? 7 तिचा जे 7 येतो तिचा कंपाऊंड नंबर किती? हे सिंगल मध्ये डबल मध्ये सांगा. हे बघा 10 17 17 22 22 आणि 30 30 आणि 34. हे 34 हा कंपाऊंड नंबर आहे.
हा बरोबर. हा. आता मोबाईल नंबर जो रिझल्ट देतो ते तुम्हाला मला आता कॉम्बिनेशन शिकवायचं आहे तुम्हाला. हम्म. तर आपल्याला टोटल तर काय आली. आता कॉम्बिनेशन बघा. पहिले दोनचे कॉम्बिनेशन घ्यायचं. कसं येणार त्याला म्हणतात पेरिंग. हे 9-1चं कॉम्बिनेशन आलं. नंतर ही 1 आणि 7 पकड दुसरा आणि तिसरा 17, तिसरा आणि चौथा आणि पाचवा आणि 6वा. आता इथं 0 आहे. 0च्या जागी काय करायचं आहे आपल्याला मागची संख्या घ्यायची आहे. मागची ही 0 जिच्या पाठीवर आहे ती संख्या घ्यायची आहे म्हणजे 8. नंतर 8 2 हे 0 आणि 2 म्हणजे 8. 0च्या जागी 8 आणि 2 आणि 1 आणि हे डबल 1 आणि इथं पण 0 आहे म्हणजे डबल 1. हा नंबर कोणाचा आहे? माझं कोणाचा? रंजना. रंजिता मॅडमचा. हा नंबर कंगालीचा नंबर आहे. पैसा अजिबात थांबत नाही. हा. लाखो रुपये आले तर थांबणार नाहीत. आणि समोरचा माणूस काम पण करत नाही. म्हणजे कुठलाही व्यक्ती तुम्ही कॉलिंग केलं काही केलं तर तुम्हाला मोठी मोठी स्वप्न धावणार. मार्केटिंगचं धावणार. लाखो रुपये कमवून देतो पण सामान काय घेणार नाही. असंच आहे का? किंवा तुम्ही कॉल उचलायला कंटाळा करत असाल. तुम्ही जर हा नंबर वापरत असेल तर कॉल लवकर उचलत नाही. तुझ्या जीवनामध्ये असाच आहे का प्रभाव? हॅलो. येतात पैसे तर पण राहत नाही. तुमचा मूल्यांक किती आहे? मूल्यांक तुमचा 6 आणि भाग्यांक 1 आहे. म्हणजे 6 आणि 1चा 7 अंक काय आहे? 6. 6चा आणि 6चा 6 आणि 1चा सनचा न्यूट्रल आहे. 6चा मित्र आहे. तरी पण तुम्हाला कोणाचा कॉलिंग आहे गेला कथा येतो. असं आहे का? पटकन कॉल नाही उचलत. हॅलो. हा काय म्हणते? लवकर कॉल घेत नसताना कटाळ करत असताना किंवा तुम्हाला येणारे कॉल म्हणजे फ्रॉड असतात किंवा मार्केटिंगचे असतात. मॅडम हे घ्या तुमचे 10,000 गुंतवले तर लाख रुपये होतील. वायदे करतात मोठे मोठे पण तुमचं कुठलं काम करत नाहीत. ऐन वेळेला कुठलं काम करत नाहीत. इथं पण समजलं काम पेरिंग कसं करायचं? सर 0 आल्यानंतर कोणता नंबर घ्यायचा? हा 0 आल्यानंतर कोणता नंबर बघा घ्यायचा आता म्हटलं? इथं बघा आता यांना अनेकदा शिकून घ्या. हे बघा हा 0ची कुठली किंमत आहे का? नाहीये. आता ह्याच्या पुढं मी 1 घेतला तर आता ह्याची किंमत किती झाली? 10 झाली. तर 0ला काही किंमत नाहीये. तर समजा हा. याची आता व्हॅल्यू आपण करताना काय केली पाहिजे? 11 करायची. म्हणजे 0च्या पाठीमागचा अंक घ्यायचा. हा. समजा 802 आहे. आपल्या पेरिंग करायचं आहे तर आपल्याला इथं काय करायला पाहिजे? 8 लेवल येणार आणि नंतर हे दुसरं पेरिंग 8-2 येणार. समजलं का? 40 असेल तर 44 येईल का? काय झालं? 40 असेल तर 44 येईल का? हा 40 असेल तर 44 येणार. हे टोटल करताना घ्यायचं नाहीये. पेरिंग करताना घ्यायचं आहे. हा हा. टोटल आणि करताना 0 आपला 7 0 तर असेल तर? 0च येणार. फक्त पेरिंग त्याला करताना म्हणजे त्यांचे विभागणी करता आपल्या 2-2ची जोडी बनवताना आपल्याला काय करायचं आहे?
त्याचा मागचा अंक घ्यायचा आहे. बरं. आणि 07 असेल तर 0 तिचा पहिला अंक पा सांगा मला. 07च्या पहिला अंक कुठला? 4 आहे. 407 407. 4 म्हणजे 4 येणार. 447 येणार. त्याच्या पाठीमागचा अंक घ्यायचा 0च्या पाठीमाग, म्हणजे डाव्या बाजूचा. उजव्या बाजूला घ्यायचा नाहीये. डाव्या बाजूचा अंक कधी पण घ्यायचा. समजा आता 405 आहे तर ह्याच्या डावी बाजू कुठली? 4. तर 444 झालं. 4450. त्याच्या डावीची बाजू बघायची, उजवी बाजू नाही घ्यायची, अंक नाही घ्यायचा. डावा त्याच्या 0च्या पाठीमाग. समजा तुम्हाला 1 मिनिट, समजा तुमच्याकडे नंबर आहे 9100849091. समजा असा नंबर आला तर काय येणार तुमच्यामध्ये? या 0च्या जागी काय येणार? 9101118449 2 4 6 8 10. ठीक आहे. तर याप्रमाणे नंबर येणार तुमचा. देऊन घ्यायचा असा. नंतर त्याचं पेरिंग करायचं आपण. इथं पण समजलं? पेरिंग समजलं का? टोटल मोबाईलची टोटल करताना, कंपाऊंड करताना पेरिंग 0च्या जागीचे अंक, पाठीमागचा अंक घ्यायचा नाहीये. 0 पकडायचा. फक्त पेरिंग करताना त्याच्या पाठीमागचा अंक कुठला आहे तो लिहायचा. नंतर दिवस तुम्हाला समजलं? हो सर, हे समजलं. पण याच्या बेरिंग करताना याच्या जोड्या लावल्या तुम्ही. हा, जोड्या लावताना घ्यायचा. हा, जोड्या कशा लावल्या त्या? म्हणजे आता 91 बघा, केल्या की परत हे बघा, आता ध्यान ठेवाय बघा. मी आता तुम्हाला देतो शिकवतो. अनेका सवानी बघा, असा जर आला नंबर तर पहिला त्याचा करून घ्यायचा नंबर सर. म्हणजे 0च्या जागची अंकची किंमत लिहायची. 91. इथं किती येणार सांगा आता मला. या पुढं 1 या पुढं आणखी किती येणार? पुन्हा 1 येणार. हा, पुन्हा 1 येणार. 1 आणखी ह्याच्या जागी काय येणार? पुन्हा 1 8 4. या जागी 0च्या जागी काय येणार? 4 9 आणि 1. इथं पण तुम्हाला 1. समजलं? हो सर. आता या दोघांच्या जोड्या लावायच्या आहेत. याची हा, एक ते जोडी, कशाला पाहिजे? हा, याची एक जोडी, याची एक जोडी, याची एक जोडी, याची एक जोडी, याची जोडी एक, याची एक जोडी, याची एक जोडी, याची एक जोडी. आता मला जोडी सांगा. तुम्ही सांगायची जोडी मला एकदम. थांबा. हा, सांगा जोडी. सर 91. मोबाईल नंबरचे 9 जोड्या येतील का मैया? हा, 9 जोड्या येतील. हा, सांगा. हा, 9 1 91. 91ची एक जोडी. हा, पुन्हा पुढची 1 आणि 11ची एक जोडी येईल. 11ची जोडी एक. नंतर 11ची जोडी 11. 11. हा, नंतर नंतर 11. 18. हा, आता किती? नंतर 18 येईल. 18. 84. 84. 44. 44. 49 आणि 91. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 जोड्या येतील आपल्या. हो सर. हा, आणि आपला कंपाऊंड नंबर 1. कंपाऊंड नंबर किती येत आहे? 45. 45 1 45 1 45 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
कंपाऊंड नंबर किती? याला किती 3. आला? 7 आलता. किती आलता? 7 आलता ना टोटल? हा किती म्हणजे आलता? 7 म्हणजे किती? नाही सर, 34. 34 म्हणजे ही आला. एक जोडी. पण हा नाही नंबर सर, 34 दुसरा झाला. हा आपण याची बेरीज नाही केली सर. हा या नंबर वरच्या नंबरची बेरीज नाही केली ना सर आपण. नाही, आपण घ्यायचा आहे, ठेवायचा आहे. हा पण कंपाऊंड नंबर बघून म्हणजे पहिला एक नंबरचं काम करतो. हम्म. हा कंपाऊंड नंबर पण एक नंबरचं काम करतोय रिझल्ट द्यायला. बर. हम्म. म्हणजे आपल्या 10 जोड्या होणार. बर. इथं पण सर्वांना समजलंय का? हो सर. रंजना मॅडम, सारिका मॅडम? हो सर. हा, इथं पण तुम्हाला समजलं. उमा मॅडम गेली काय? नाही वाटतं. हॅलो हा, झिरो रिपीट असेल करा तर हो. काय जोड्यांचं कळना मला. हॅलो. हा थोडस रिपीट करा म्हणलं हे जोड्यांचं. मला काय समजलं ना तुम्ही काय बोलताय ते. आता तो आता आणखी जर शेवटचं समजलं नसेल तर मला आणखी एक नंबर सांगा, मी दुसरा नंबर आणखी घेतो. हा नंबर घ्या. हा, 90 96 किती? 90 96 90 96 81 81 58 58 07 हा 07 07. टोटल किती आली याची? टोटल करा. हो एकच मिनिट. बघा तुम्हाला गणितामध्ये किती नंबर मिळतात. फटाफटा करा बघू. 53 आली. किती? 53 56. 3 56 ना? नाही नाही 53. 53 हा म्हणजे 8 आली. 5 हो अधिक 3 म्हणजे 8. हो हो. तर आपल्याला या जोड्या बनवायला कसं बनवलं तुम्ही सांगा. आता जोड्या कशा बनवायच्या इथं सांगा. पहिली जोडी सांगा. हा पहिली जोडी 9च्या जागी 0च्या जागी काय घ्यायचं आहे? 0च्या जागी 9 घ्यायचं. 9 घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढे सांगा. 90 तोच नंबर घ्यायचा आहे. 9 इथं लिहायचा. परत 96. 9 9 तोच नंबर येणार. हा 99. एक मिनिट, एक मिनिट, हा 99 सॉरी 99. एक मिनिट. एक मिनिट. बरं, लेफ्ट साइडचा नंबर घ्यायचा का 0 असेल तर? एक मिनिट. हे बघा 99 99 96 96 68 68 81 81 15 15 58 58 88 88. आणि 87. हा बरोबर आहे. हा आणि हे 53. हा. इथं पण सर्वांना समजलंय का? हे समजणं तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला सर 0 असेल त्याच्या लेफ्टचा अंक घ्यायचा ना? काय काय न्यूमरोलॉजिस्ट काय करतात बघा. मी पुढचा घेतो पेज. आता सांगा नंबर. 7276 7 72 76 340 340 760. 60. आता काय न्यूमरोलॉजिस्ट काय करतात बघा. 72 27 76 63 34. आता हा 0
कट करतात. झिरोची किंमत ठेवत नाही, डायरेक्ट हा आणि हा घेतात. 47, 76. चालत बोल ना. हॅलो. हा बोला सर. इथं झिरोची व्हॅल्यू घेत नाहीत. काही न्यूमरोलॉजी याप्रमाणे करतात. म्हणजे झिरोची व्हॅल्यू मिस करून टाकतात. झिरोला मागचा अंक घेत नाहीत. म्हणजे आपल्या जोड्या किती झाल्या? 2, 3, 4, 5, 6, 7. 7 पेरिंग झाले आणि ते 53. म्हणजे 8 पेरिंग झाले आपल्या. बरोबर सर का? 53 कंपाऊंड नंबर 42 येतो सर. हा 42 येतो, तर 42 घेतो. हा 42 झाला. एवढेच नंबर आपल्यासाठी कामाचे आहेत. त्या पद्धतीने पण करून बघू शकता आणि झिरोची व्हॅल्यू न घेता पण करून बघायचं आहे. दोन पद्धतीने आपलं कुठले जीवनावरती कुठले मॅचिंग होते बघायचं. एकदा झिरोच्या मागचा अंक घेऊन बघायचा आणि एकदा बिना झिरोला ची किंमत हटवून बघायची की कुठला आपल्या जीवनावरती सुटेबल होतोय. इथं पण समजलं? हो. हो सर. आता आपण पुढचंही घेऊया. पेज संपली. सर या जोड्या कमी होऊ शकतात. हा कमी होऊ शकतात. जोड्या कमी होऊ शकतात ना, 9, 10, 8 अशा काही. मग कमी होणार ना. झिरो आला कमी होणार. हा झिरो आला का कमी होणार तुमच्या. म्हणजे कमी काही होणार. न्यूमरोलॉजी त्याला झिरोला मागचा अंक घेतात, काही घेत नाही. तर बर. आता आपण एकदा काय वेळेला घ्यायचा आहे, क्या वेळेला नाही घ्यायचा आहे. आता पुढं मग ते जीवनावरती कुठला परिणाम होतो तो बघायचा आहे. तर सांगा मला. आता 960 हे माझा नवीन नंबर. 960, 60 907, 60 60 60. 60 हा. हा 960 75 75, 12 3 12, 3 17 12, 3, 17. 3 17 हा. हा म्हणजे नंदकिशोरचा नंबर आहे का? हो हो हा तुम्ही आता नवीनच घेतलाय. तुम्ही काल बोलणं झालंय हो तुमच्याशी माझं. हो हो. आता ह्याची पेरिंग किती झाली? याची कंपाऊंड नंबर किती आहे? 10 आहे तो. 10. 10 बेरीज 10 आहे तो सर. ना इथे आणि टोटल कंपाऊंड नंबर यांची बेरीज किती येते? 55. 55 सांगा ना. 10 नाही नाही पकडायचं. 10ची व्हॅल्यू नाहीये. हा नाही हा 55. हा तर आता आपल्याला काय घ्यायचं बघा. इथं पेरिंग किती आलं बघा. 96. हा हे झिरो सोडून द्या. हो 6 7 7 5 5 1 1 2 2 3 3 1 आणि 1 7 आणि 55. बरोबर का? किती अंक हो आले? 2 बरोबर सर. 3 4 5 6 7 8 9. 9 पेरिंग आले. 9 आपला एक पेरिंग 9 कमी झाला. हो आता तुम्हाला मला सांगायचं आहे, हा जो 11 12 नंबर आहे. आता पेरिंग शिकवतोय तुम्हाला. बर. तुमच्याकडे लोक आकर्षित होतात का? हो सर. तुमचे एकतर लेडीज ऑपोजिट सेक्स तुमच्या जास्त आकर्षित होतात. तुमची बर. बायको असेल तर मागं मागं फिरत असेल तुमच्या. हो सर. किंवा काय ऑपोजिट सेक्सच्या लेडीज पण तुमच्या काय आकर्षित होतात. हम्म. हा चार्मिंग नंबर आहे. तुमची पर्सनॅलिटी चार्मिंग आहे. पर्सनली कसं बघा तुम्ही काळ दिसा पण तुम्हाला दुसऱ्याला आकर्षित वाटणार. बर. असं आहे का तुमची पर्सनॅलिटी? म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असं घडतंय का? हो सर आहे ना तसं. बायको इथं म्हणजे जास्त तुम्हाला हे देते, किंमत देते तुमची. हम्म. देते का? हो हा म्हणजे बायकोला म्हणजे तुम्हाला कुठं 5 10 15 20 मिनिटं किंवा अर्धा तास गेलं लगेच तुम्हाला कॉल करणार. अहो कुठं आहे का? काय करताय? असं आहे का तुमच्या जीवनात?
जेवला का, खाल्ला का, कुठं पोचला का, आहे का? मला म्हणजे मला त्या नंबरचं तुमच्याशी मॅचिंग करायचं आहे, म्हणून तुमच्याशी ती मॅच होते का सांगा मला. मी निगेटिव्ह काय बोलत नाहीये. 12 नंबरची पर्सनॅलिटी ती आहे. बर सर, हो ना, पुढे. जर हा नंबर तुमच्या बायकोकडे असता हा, तर तुम्ही मागे मागे फिरला असता बायकोच्या. बर सर. कारण आकर्षित आपोआप आकर्षित होतो माणूस. हो सर. तुमच्याकडे आहे म्हणून तुमची बायको तुमची प्रत्येक तुमची रिक्वायरमेंट पुरी करणार. बर सर. कोणाचा माईक चालू असेल सर, त्या आवाज यायला. सारिका मॅडमचा आहे मला वाटतं. नाही मला सर, घरात आवाज मला असेल तर त्यांनी बंद ठेवा, बाकीने ओपन ठेवा. सर माझं नाही चालू. मला सर स्टेटमेंट आता आणलं का बँकेचं? का नाही आणलं? 5 तारखेला पगार झाली. माईक, किती फोटो भेटतील कोणाचा माईक चालू आहे? किती तारखेला झाली मग? सारिका मॅडमचा आहे का, संगीता नाही मॅडमचा सर, आहे? माझं नाही, माझा काही प्रॉब्लेम नाहीये. किती खोटं बोलतील? किती खोटं संगीता बोलतील? मॅडमचा आहे काय? काय समजून घेऊ? काय केलं तिथं? बाई ठेवली का करू? कर्ज कशाचं केलंय? कुणाला पैसे देतो वाटतंय? हा? भांडण करू मी आलो होतो गोष्टी तुम्हाला काय माणूस तिथलं सगळं ताण तणाव सोडून कसलं ताण तणाव आपलं? बाकीचं काम नसतं करत तिथलं. काय वाटतं, सोपं आहे सर माईक चालू आहे, त्यांना तुम्ही अनम्यूट करा सर्वांच्या सर एकदा. मॅडम तुमचा कोणाचा माईक द्या, तू घातो आवाजाचा माईक अनम्यूट करा, म्यूट करा. हा, संगीता मॅडमचा आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका एका बिलिंग बद्दलची माहिती घ्यायची आहे. हो सर. हा, हा, तर मी जे तुम्हाला जे बोलतोय ते तुम्हाला किती लागू होतंय? हा, एक मिनिट, लागू तर होतंय 100% सर. 100% होतंय. एक मिनिट, सर्वांना आवाज येतोय का माझा? हो सर, येतो. तुम्हाला दिसतंय का स्क्रीन? नाही दिसत ना? नाही. ओके. आता स्क्रीन दिसतंय का? हो, दिसतं सर. आता आपल्याला कॉम्बिनेशन बद्दलची माहिती घ्यायची आहे. आता ज्याच्या मोबाईल मध्ये 10 कॉम्बिनेशन मध्ये 10 अंक येतोय, हा, म्हणजे त्याच्याकडे हिडन टॅलेंट असतंय, म्हणजे लपलेलं काय तर, म्हणजे त्याच्याकडे असतंय काय तर आत, त्याच्या आत काय तर लपलेलं असतं, म्हणजे काय तर मोठं लपलेलं असतंय, हिडन टॅलेंट, पण तो दावत नाही. अशा व्यक्ती काय असतात? आकर्षक असतात. आणि अशा व्यक्ती अट्रॅक्टिव्ह टुवर्ड अपोजिट सेक्स, म्हणजे लेडीज असेल तर जेंट्स, जेंट्स असेल तर लेडीज. आणि मल्टीटास्कर असतात, म्हणजे प्रत्येक काम करू शकतात, म्हणजे एकापेक्षा जास्त. हा सर, लिहून घ्यायचे काही. आणि अशा व्यक्ती बहुमुखी पण असतात. आणि ह्या दुसऱ्याला दाबायचा प्रयत्न करतात.
हे 10 अंकाचं तुमच्या मोबाईल मध्ये 10 अंक येत असेल तर ह्याप्रमाणे तुमच्या कोणाच्या 10 अंक येतोय का? हो सर माझा येतोय. मग हे तुम्हाला मॅचिंग होत आहे का यामध्ये? बघा, हिडन टॅलेंट असेल, मॅग्नेट मॅग्नेटिक म्हणजे तुमचे आकर्षक असाल, अट्रॅक्टिव्ह, अपोजिट, मल्टीटास्कर आणि बहुमुखी म्हणजे जास्त बोलणार आहे. सगळे पॉइंट तुम्हाला लागू नाही होणार. 2-4 होतील, कोणाला 1 होईल, कोणाला 2 होईल, पण तरी पण यात 30 ते 50 ते 60% तुम्हाला अप्लाय होणार. सगळेच पॉइंट लिहिलेले पॉइंट अप्लाय होत नाहीत. सर तुम्हाला सांगू का? हा, ते मल्टीटास्कर एक पॉइंट मला परफेक्ट हे होतो काय झालं? आणि हिडन टॅलेंटचं पण आहे, पण ते माझं अजून बाहेर पडलं नाही. बर, म्हणजे बघा हे आणि हे सायन्स आहे, एकासाठी बनलेलं नाहीये. पण यातले काही पॉइंट तुमच्या जीवनामध्ये लागू होणार. सगळ्याला एकच शक्ती नाही मिळणार. आता पुढचा आपण घेऊया. तिचा 11 कॉम्बिनेशन येते. 11 शेवटी आलं पाहिजे का हे? जे 11 येतो, 11 जो आपण पेरिंग बनवले आहेत. हा 11 पण आहे माझं. हा, 11 ज्याच्याकडे 11 आहे. आता आपण पेरिंगच बोलतोय. तर इमोशनल इगो म्हणजे हा व्यक्ती भावुक जास्त होतात किंवा युगो असतो त्याला. इंट्युशन पॉवर चांगली असते त्यांची. ह्या एक्सप्रेसिव्ह असतात, म्हणजे बोलतात ते मनातल्या गोष्टी सांगतात, बाहेर वक्तात. त्यांचा ऍटिट्यूड असतो चांगला. लव टू चॅट आणि ह्या व्यक्ती काय करतात? आपल्याकडे नॉलेज दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करतात. आणि पण या जीवनामध्ये काय होतं? आपल्या फॅमिली आणि मित्रांना आजिट करणार, मॅनेजिंग करण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. आणि अशा व्यक्ती काळाचा कन्व्हिन्स चॅप्टर चांगला असतो, फास्ट बोलतात. 11 नंबर. आणि मी काय लिहिलेलं आहे, यांचं टॉक्टिव्ह नेचर असतं, कमी बात करतात. म्हणजे 1 असेल तुमच्याकडे, 2 असेल तो टॉकिंग नेचर, 1 असेल फक्त अंक मोबाईल मध्ये तर कम बात. जर अशा कुणी व्यक्ती जर कमी वेळ बोलत असतील तर त्याला आपण काय करायचं आहे? 3 वेळा 4 नंबर 1 द्यायचा आहे. ते यात मी लिहिलेलं आहे, हे आता गरज नाही याची. आता 12 नंबर तुमच्यामध्ये असेल पेरिंग मध्ये तर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, अट्रॅक्टिव्ह फेस, एज्युकेटेड आणि फायनान्शियल म्हणजे पैसा पण चांगला असतो यांच्याकडं, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते, चेहरा चांगला आकर्षित दिसतो. आणि अशा व्यक्ती पैसा सेव्हिंग करतात आणि दुसऱ्याला पण एक हेल्प करतात आणि आपल्या बायकोसाठी किंवा नवऱ्यासाठी एक चांगला पार्टनर म्हणून काम करतात. अशा व्यक्ती स्पिरिच्युअल असतात. हे 12 नंबरचं आहे पेरिंगचं. तुम्हाला किती लागू होतंय 12 नंबरचा? किशोर सर, हो सर, बरोबर आहे. तुम्ही पैसे सेव्हिंग करत असाल? हो हो सर, बरोबर आहे. तर हे कॉम्बिनेशन बघावं लागतं आपल्या मोबाईल मध्ये. कॉम्बिनेशन ना? हा, हे पेरिंगचं कॉम्बिनेशन आहे. बर. यात आपण एक 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 शिकणार आहोत. तर मी आता थोडासा मोबाईल बंद करतो, रेकॉर्डिंग बंद करतो. हा, बोला, गणपती प्रार्थना बोला आणि कोर्स वाढवूया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा.
चिंता क्लेश दारिद्र दुःख भगे देशांतरा पाठवे हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरे विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायकम्. जय गणेश देवता. सर्वांना शुभ नाईट. आपण आता कोर्स वाढवूया. उद्या भेटूया 8 वाजता.